प्रश्न काही साधक मंडळींना पडला, त्याच्यामध्ये ज्ञाननिष्ठ आहे, वेदनिष्ठ आहे, धर्मनिष्ठ आहे, वैराग्यनिष्ठ आहे आणि भक्तिनिष्ठ आहे. सर्वप्रथम धर्मनिष्ठ उठून उभा राहिला, म्हणे नाही नाही तुकोबराय धर्मनिष्ठ आहे. म्हणे कस काय? आपण जर तुकोबरायांना विचारलं, तुकोबराया तुम्ही अवतार धारण करता, कशा करिता करता? तर तुकोबरायांनी उत्तर दिलं, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. संत महात्मे अवतार धारण करता, कशा करिता करता? धर्माच्या रक्षणाकरिता करता. किंवा महिला मंडळ माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही कुंकू लावता कपाळाला, का बरं लावता? बोलत चला जरा, का बरं लावता? तुमचं लग्न झालंय किंवा तुम्हाला नवरा आहे. बरं मला सांगा, मग हे आपलं शास्त्र आहे, आपली रीत आहे का आपला धर्म आहे? काय आपला धर्म आहे. स्त्रियां स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात. ज्यांना ज्यांना नवरा आहे त्यांनी कुंकू लावलं आणि ज्यांना ज्यांना नवरा असूनही त्यांनी कुंकू लावलं नाही, याचा अर्थ त्या आपल्या धर्मातल्या नाही. एक रामायणातलं छोटंसं उदाहरण देते. वानर जेव्हा कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं, कुंभकर्ण म्हणाला, तुझा फार गोड सुगंध येतो रे, येतो का म्हणे आमच्या लंकेमध्ये? म्हणे जमणार नाही. अरे अर्धी लंका नावावर करतो, पण एकदा मन मी रावणाचा आहे. म्हणे जमणार नाही. बर आखीच्या आखी लंका नावावर करतो, पण एकदा मन मी रावणाचा आहे. त्यावेळेस गंधमादन म्हणाला, कुंभकर्णा एक काम कर, मला तू तुझ्या कानाजवळ ने. कानाजवळ नेलं आणि गंधमादनाने कुंभकर्णाच्या खाडकन कानाखाली वाजवली. त्यावेळेस कुंभकर्ण म्हणाला, का रे तुला भीती वाटली नाही? तू माझ्या हातामध्ये सापडलाय, दादा कदाचित मी जर तुला दाबला तर तू गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तू डायरेक्ट माझ्या कानाखाली मारली. त्यावेळेस गंधमादन म्हणाला, कुंभकर्णा ऐक, आताच्या आता मी रामाचा होऊन मरेन, पण रावणाचं होऊन जीवन जगणं मला शक्य होणार नाही. अरे इतरांच्या धर्मात जगण्यापेक्षा
स्वतःच्या धर्मात मिळालेलं कित्येक पटीने श्रेष्ठ असतं हे एका नराला कळालं, पण 2 पायाच्या नराला नाही कळालं. म्हणून आपल्या धर्मात कसं जगावं हे तुकोबरायांनी आपल्याला शिकवलं. मग आता मला सांगा, तुकोबराय कोण? धर्मनिष्ठ आहे. धर्मनिष्ठानं आपलं मत मांडलं आणि वेदनिष्ठ उठून उभा राहिला. म्हणे नाही नाही, तुकोबराय धर्मनिष्ठ नाही, तुकोबराय वेदनिष्ठ आहे. म्हणे कस काय? तुकोबरायांनी सांगितलं वेदाचा तो अर्थ. आमासीच ठावम येरांनी वहावा भार माथा किंवा गाथा पंचमो वेदाहा. तुकोबराय म्हणतात वेदांमधला जो अर्थ आहे तो अर्थ आम्हाला माहिती. वेद म्हणजे काय? वेदातिथी वेदहा किंवा इष्टप्राप्तीर अनिष्टीर निवृत्ती यस लौकिकम उपायोसा वेदयती सा वेदहा. वेद म्हणजे इष्टाची प्राप्ती आणि अनिष्ठाची निवृत्ती करून देणार साधन म्हणजे वेद. आणि अशा वेदांमधला अर्थ तुकोबरायांना माहिती आहे. मग आता मला सांगा, तुकोबराय कोण? वेदनिष्ठ आहे. वेदनिष्ठाने आपलं मत मांडलं आणि आता भक्तिनिष्ठ उठून उभा राहिला. म्हणे नाही नाही, तुकोबराय वेदनिष्ठ नाही, तुकोबराय धर्मनिष्ठ नाही, तुकोबराय भक्तिनिष्ठ आहे. म्हणे कस काय? तुकोबरायांनी सांगितलं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. म्हणे देवा मला काहीच नको, मला या जीवनामध्ये फक्त प्रेम पाहिजे आणि भक्ती पाहिजे. मग तुकोबराय कोण? भक्तिनिष्ठ आहे. भक्तिनिष्ठाने आपलं मत मांडलं आणि वैराग्यनिष्ठ उठून उभा राहिला. म्हणे नाही नाही, तुकोबराय वैराग्यनिष्ठ आहे. म्हणे कस काय? तुकोबरायांची काही प्रमाण आपण पाहिली. तर तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली किंवा बरे झाले देवा बाईल कर्कशा. माता या वाक्यावरून तुकोबरायांचं वैराग्य किती प्रबळ आहे हे आपल्याला कळतं बरं का. मग तुकोबराय कोण? वैराग्यनिष्ठ आहे. एवढ्या ज्ञाननिष्ठ उठून उभा राहिला. म्हणे नाही नाही, तुकोबराय ज्ञाननिष्ठ आहे. म्हणे कस काय? आपण जर तुकोबरायांना विचारलं तुकोबराया तुम्हाला हे जगत कसं दिसतं, तर तुकोबराय सांगतात विष्णुमय जग. थोडा गोड सोडा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तुकोबरायांना विचारलं तुकोबराया तुम्हाला हे जगत कसं दिसतं, तर महाराज म्हणतात विष्णुमय दिसतं. मग तुकोबराय कोण? ज्ञाननिष्ठ आहे. प्रत्येकाने आपापली मतं मांडली बर का, पण कोणाचाच एकमेकांमध्ये मेळ लागला. त्यावेळेस 5 साधक मंडळी म्हणाले आपण एक काम करू, ज्यांच्या विषयी आपण संशोधन करतोय त्यांना जाऊन विचारू. आता हे 5 जण भंडारा डोंगरावर गेले, तुकोबरायांकडे गेले. विचारू लागले तुकोबराया तुमच्या विषयी आम्ही संशोधन करतोय, सांगा तुम्ही नेमकी आहात तरी कोण. तुकोबराय म्हणले तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. म्हणे मला विचारू नका म्हणे पंढरपुराला जा. मग हे 5 साधक पंढरपुराला गेले, पांडुरंगाच्या भेटीकरिता गेले. विचारलं सांगा तुकोबराय नेमकी आहे तरी कोण. त्यावेळेस म्हणू लागले म्हणे मला विचारू नका, तुम्ही रामेश्वर भट्टांकडे जा. मग हे 5 साधक रामेश्वर भट्टांकडे आले. विचारू लागले सांगा तुकोबराय नेमकी आहे तरी कोण. तुकोबराय हा शब्द ऐकला आणि रामेश्वर भट्टांच्या डोळ्यातून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या आणि मुखातून शब्द बाहेर पडले. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तुकिता तुलनेसी तुकासी आले, तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तुकिता तुलनेसी
आले. तुकोबराय आहे सामान्य नाही, परब्रह्माचा अवतार आहे. आणि असे परब्रह्माचे अवतार असणारे तुकोबराय आहे भगवंताकडे मागणी करताय. विठ्ठल विठ्ठल या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. या मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणीही असू द्या, ते जर काही जन्माला आले तर ते एक ना एक दिवस मागणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला 3 जणांच्या मागण्यांचा विचार करायचा बरं का. किती जणांच्या? 3 जणांच्या. कोण कोण? नंबर 1 जीवाची मागणी, नंबर 2 देवाची मागणी आणि नंबर 3 संतांची मागणी. या तिघांच्याही मागणींचा आपल्याला विचार करायचा. पण त्याच्या आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा, मागणारा श्रेष्ठ असावा का देणारा? कोण श्रेष्ठ असावा? बोलत चला जरा. कोण श्रेष्ठ असावा? एकेकानं बोला. मागणारा का देणारा? देणारा. कोण श्रेष्ठ असावा? देणारा. पण माझं असं मत आहे, मागणारा श्रेष्ठ असावा. 5 मिनिटात सिद्ध करू. 5 मिनिटात सिद्ध करू. ऐका. एकाला देव प्रसन्न झाला. हा देवाला म्हणाला, देवा मला तुम्ही उद्या प्रसन्न व्हा म्हणे. मग हा त्याच्या आईकडे गेला. त्याच्या आईला म्हणाला, आई मला उद्या देव प्रसन्न होणारे, काय मागू बरं देवाकडं? त्याची आई म्हणली, हे बघ 2 वर्ष झाले माझी दृष्टी गेली. सुना घरात काही उद्योग करतात, मला काही दिसत नाही. म्हणून देवाकडे जर काही मागायचं असेल तर माझ्यासाठी दृष्टी माग. ठीक आहे. मग हा त्याच्या बापाकडे गेला. त्याच्या बापाला म्हणाला, मला उद्या देव प्रसन्न होणारे, काय मागू बरं देवाकडं? त्याचा बाप म्हणला, हे बघ कोरोनामुळे आपण 10 वर्ष मागे पडलोय, म्हणून देवाकडे जर काही मागायचं असेल तर आपल्यासाठी सोनं माग. ठीक आहे. मग हा त्याच्या बायकोकडे गेला. बायकोला म्हणाला, मला उद्या देव प्रसन्न होणारे, काय मागू बरं देवाकडं? त्याची बायको बोलली, हे बघा आपल्याला भरपूर वर्ष झाले संतती प्राप्त होत नाही. आपण भरपूर उपास तपास दवाखाने वैद्य केले, पण आपल्याला काही संतती होत नाही. म्हणून देवाकडे जर काही मागायचं असेल तर आपल्यासाठी संतती मागा. हे रात्रभर झोपलं नाही. रात्रभर विचार करायचं, देव नेमकी देईल काय काय. दुसऱ्या दिवशी देव प्रसन्न झाला. हा देवाला म्हणाला, देवा तुम्ही माझ्या किती मागण्या पूर्ण कराल बरं? देव म्हणला, तू मागून मागून कितीही माग, पण मागणी मात्र मी तुझी एकच पूर्ण करेन. ठीक आहे. हे इतकं हुशार होतं. हे काय म्हणलं माहिती का? म्हणे, देवा माझ्या आईला स्वतःच्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचा. आता ज्याला ज्याला नाही कळालं त्यांनी गपगरी निघा. माझ्या आईला स्वतःच्या डोळ्याने म्हणजे आईला दृष्टी मिळाली. सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं. नातू पाहायचाय म्हणजे बायकोला पोरग मिळालं. बरोबर ना? बरोबर ना? माझ्याकडे काही पाहून राहिले तुम्ही. मग आता मला सांगा, कोण श्रेष्ठ असावा? मागणारा का देणारा? कोण श्रेष्ठ असावा? लाड महाराज, तसं तुमचं गाव पक्ष बदलण्यात पटाईत दिसतंय बरं का. कोण श्रेष्ठ असावा? मागणारा. पण माझं असं मत आहे, देणारा श्रेष्ठ असावा. करू सिद्ध? 5 मिनिटात करू सिद्ध. ऐका. रात्री स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला सूर्यदेवानं कर्णाच्या, उद्या तुझ्याकडे इंद्र तुझे कवच कुंडले मागायला येणार आहे. प्राण गेला तरी चालेल, पण कवच कुंडले दान देऊ नको. दुसरा दिवस उगवला. संध्याकाळची वेळ आहे. इंद्रानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कर्णाकडे गेला. ओम भवंती भिक्षाम देही. काय देऊ महाराज? म्हणे, कर्णा तुझ्याकडे आज मी असं दान मागणार आहे की जी आजपर्यंत तुझ्याकडे कोणीच मागितलं नाही. अहो मागा मागा कर्णाचा दरबार आहे, काय पाहिजे? त्यावेळेस इंद्र म्हणाला, कर्णा मला तुझे कवच कुंडले पाहिजे.
कवच कुंडले हा शब्द ऐकला आणि कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. स्वतःचे कवच कुंडले काढले आणि विप्र रूपामध्ये असणाऱ्या इंद्राच्या हातामध्ये जेव्हा कर्णाने कवच कुंडले ठेवली, इतक्यात सूर्यास्ताला गेला. इंद्र म्हणाला, कर्णा विजयी भव विजयी. कर्णाला राग आला. इंद्रा, काय समजतो रे स्वतःला? तुला काय वाटलं तू येणार आहे मला माहित नाही? तू येणार आहे हे माझ्या बापाने मला काल रात्रीच सांगून ठेवलंय म्हणे. तू आज माझ्याकडे माझे कवच कुंडले काय, तर माझा प्राण जरी मागायला आला असता ना तर मी आनंदाने दिला असता, माहितीये का? कारण तू फक्त माझा प्राणच घेऊन गेला असता रे, पण इथून पुढच्या पिढ्यानपिढ्या एकच इतिहास गात राहिल्या असत्या. देवांचा देव इंद्र खरा, पण तोही कर्णाच्या दारामध्ये भिकारी म्हणून उभा होता, हे विसरू नको. मग आता मला सांगा, कोण श्रेष्ठ असावा, मागणारा का देणारा? बदला आता पक्ष. कोण श्रेष्ठ असावा? ऐका, मागणाराही श्रेष्ठ असावा आणि देणाराही श्रेष्ठ असावा. नाही तर उघड्यापाशी नागडं गेलं आणि कडकडून मेलं, अशी गत व्हायला नको विठ्ठल. पैसे पाहिजे तेवढे घे, पण आम्हाला जाऊ दे. तो म्हणला, ताई मला पैसे नको. म्हणलं, मग कशाला लागलायस माग? तो म्हणला, ताई गंमत काय, रात्रीचे 12 वाजलेत. म्हणलं हो. मला तंबाखू खायची सवय. म्हणलं हो. सगळ्या पान टपऱ्या बंदे. म्हणलं हो. माझ्याकडे चुन्याची डब्बीच नाही. आमच्या तात्याला म्हणतो, तुमच्याकडे असेल तर द्या. त्यानं आमच्या तात्यांना मळतानी पाहिलं होतं. ओ, कुठं गेले तात्या, लपते का? आमच्या तात्याने त्याला 100 रुपये काढून दिले. भाऊ, एवढा मोठा चुन्याचा डबा घे आणि लावी, बस परत कोणाच्या माग लागू नको. म्हणजे ते व्यसन आहे बा तंबाखूचं, तसं याला व्यसन तंबाखूचं. आणि मग आता दुपारच्या टायमाला वावरात गेला, खालच्या खिशात हात टाकला, चुनापुडी काढली, हातावर टाकली आणि वरच्या खिशात हात टाकला तर डबीच नाही चुन्याची. काय मोठं धर्मसंकट, इकडे बघ तिकडे बघ. दुपारी कोण येते रानावर? मग देवाला हाक मारली, ए देवा, काय धर्मसंकट आलंय माझ्यावर? आता माझा वाली तूच आहे. देवानं विचार केला, यानं कधीच काहीच माझ्याकडे मागितलं नाही. देव धावत धावत आला. बोल भक्ता बोल, काय पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. हा देवाला म्हणाला, देवा तुम्हाला देणं होत नाही. अरे देवे, मी मागून तर बघ, काय पाहिजे तुला? स्वर्गलोक पाहिजे, सत्यलोक पाहिजे, पाताळलोक पाहिजे, ब्रह्मलोक पाहिजे, काय पाहिजे? हा म्हणला, देवा तसलं नको काही, तसलं नको काही. मग काय पाहिजे? हा देवाला म्हणाला, देवा चुना असेल तर द्या. देवाला चुना असेल तर द्या. देवानं डोक्याला हात लावला, पण उदार अंतःकरणाने चुन्याची डबी दिली. बरं, नुसती डबी नाही बरं का, वरवर चुना आणि खाली सोन्याची अंगठी, चमत्कारिक डबी दिली. आणि मग आता यानं वरवर चुना लावला, मळली, खाल्ली, घरी गेला, शर्ट काढला, खुंटीला लटकवला आणि गेलो मोकळं खायला. आणि एवढ्या त्याची बायको आली. ते बायकांना सवय असते ना नवऱ्याची खिसे सापायची. तुम्ही घेत नाही मला माहिती, आमच्या नाशिक कडलं मी सांगते बरं का ताई. या महिला मंडळांना 5चा ठोकळा, 10ची नोट, 20ची नोट सापडली, हे इमानदारीनं देऊन टाकतात. पण चुकून जर 500ची नोट सापडली तरी देतात. केव्हा? नवऱ्यानं पाहिल्यावर. माग नाही का ती नोटबंदी झालती तेव्हा चांगला जुना माल बाहेर निघाला होता. डब्यातून, पिठातून, गव्हातून, मडक्यातून. वरून बाया म्हणायच्या, तसं नाही हो, हे तुमच्यासाठी ठेवलं होतं असं लपून. काय बोलावं आता, ते सवय असते बा महिला मंडळांची. तसं हिला पण सवय नवऱ्याची खिसे सापायची. महिना खिशामध्ये हात टाकला तर चुन्याची डबी. राग आला, काय सांगावं आमच्या मालकाला.
डॉक्टरने सांगितलंय तंबाखू खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, तरी लपून लपून खातात. राग आला. ती चुन्याची डबी अशी घेतली आणि भिंतीवर आपटली. आपटल्या आपटल्या चुना एका बाजूला आणि सोन्याची अंगठी एका बाजूला. माय काय असेल तर जवळ जाऊन पाहिलं तो सोन्याची अंगठी आणि डबीत पाहिली दुसरी तयारच होती. मग बाई रात्रभर झोपली नाही, नुसत्या अंगठ्या काढायची, नुसत्या अंगठ्या काढायची. नवऱ्याला म्हणली जावा भजनाला. आणि मग हिनं मस्तपैकी पहाटे पहाटे 2 पोते भरवले अंगठ्यांनी. टमटम बोलवली. तुमच्याकडे टमटमला काय म्हणतात बरं? ॲटो वेगळी आणि टमटम वेगळी. नागपूरकडं तिला डुक्कर गाडी म्हणतात. काय म्हणतात? डुक्कर गाडी. ओ आणि मग पहाटे पहाटे तिनं टमटम बोलवली. टमटम मध्ये ते 2 पोते टाकले आणि गेली बाजाराला. बाजारात कसं आपण कांदे बटाटे टमाटे अंथरतो ना, तसं तिने त्या अंगठ्या अंथरल्या आणि मोठमोठ्याने ओरडायला लागली, अंगठ्या घ्या अंगठ्या. लोक म्हणायचे कशाचेत मावशी? जर्मलच्या का स्टीलच्या? सोन्याच्या अंगठ्या. कितीला? 5,000ला. आणि कितीची? 5 तोळ्याची. आता सोनं काय तोळे बाबा? 80,000 रुपये तोळे. मग 5 तोळ्याची अंगठी 5,000ला असल्यावर कोणी सोडली असेल का? सगळ्या बाया तिच्या घरी, सगळ्या बाया. आणि मग सगळ्यांनी मस्तपैकी त्या अंगठ्या वगैरे विकल्या गेल्या. बाई एवढी श्रीमंत झाली, एवढी श्रीमंत झाली. बाई जाताना टमटमने गेली, येताना फॉर्च्युनरने चालली. एवढी श्रीमंत झाली. मग घरी आली, मस्तपैकी मोठा बंगला बांधला, मस्तपैकी श्रीमंत झाली. काही दिवसांनी हिची मैत्रीण गेलती माहेराला. आधी या दोघी गरीब होत्या. लोकांच्या वावरात जाणं, सोयाबीन काढणं, कपाशी काढणं. पण हिला डबी मिळाल्यामुळं ही श्रीमंत झाली. मग तिची मैत्रीण तिला म्हणली चल आपल्याला सोयाबीन काढायचंय. ती म्हणली मी आणि सोयाबीन गाव विकत घेऊन गाव. म्हणे असं का गो? आणि कधी एवढी श्रीमंत झाली मला सांग ना. म्हणे मायले मेहनत करावी लागती. म्हणे मला तरी सांग मी किती दिवस लोकांचं सोयाबीन आणि कपाशी काढू? ती म्हणली कसली मेहनत? नवऱ्याला देवळात धाडायचं आणि देवाला डबी मागायला लावायची, बाकी देव सगळं देतो म्हणे. म्हणे असं आहे का? 8 तास धाडते यांना. बाई घाई घाईनं घरी आली. नवऱ्याला कॉल केला, हॅलो. म्हणे कुठं आहे? खड्ड्यात, म्हणजे पाईपलाईनच्या. लवकर घरी या. का बरं? बोलायचं नाही, लवकर घरी या. याला वाटलं सासूच गेले की काय. घाई घाईनं घरी आलं, तसंच अंडरपॅन्टवर घरी आलं. बाई दारात उभी. म्हणे घराकडं नाही, देवळात जा आणि देवाला डबी मागा. 8 दिवस झाले बायकोनं अन्न पाणी दिलं नाही. 8 दिवसांनी देव प्रसन्न झाला. हा देवाला म्हणाला, देवा आणि 8 दिवस झाले रे बायकोनं अन्न पाणी काहीच दिलं नाही. शेजारच्याला जे दिलं ते द्या. देव म्हणला बरं 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 बरं. आता सगळे जण येऊन डबी मागायला लागले तर कसं व्हायचं? मग देवानं डबी नाही डबा दिला. डबा अंगठ्यांचा नाही, वास्ताऱ्याचा. वास्ताऱ्याचा डबा दिला. आमच्या अण्णांना माहिती बरोबर. देवंतर ध्यान पावला. यानं विचार केला एवढा मोठा डबा म्हणजे किती मोठ्या मोठ्या अंगठ्या असतील बघितलं पाहिजे ना. म्हणून यानं हळूच ते झाकण उघडलं. झाकण उघडल्यावर वस्तारा खट दिशी बाहेर आलं. जय हरी म्हणलं. फडफड 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 खाट कोणताना झाकण लावलं. तोपर्यंत त्याचं रान रिकामं झालतं. हा म्हणला देवा आणि काय दिलं तुम्ही? पण मनातून आनंद झाला. 8 दिवस झाले बायकोनं अन्न पाणी दिलं नाही ना, दवी तो हिला नमन. घाई घाईनं घरी आला. बाई दारातच उभी. केव्हा येतील आमचे मालक? केव्हा आम्ही श्रीमंत होणार? हिचा नवरा आला. ही म्हणली वैव महादेवाला गेलते का बालाजीला? हा म्हणला माय महादेवालाच गेलतो पण बालाजी घडला. पण कसा घडला हे नाही सांगितलं बरं का.
म्हणे देवानं डबी दिली ने डबी नाही डाबा दिला डबा. सगळ्यांनाच खोकले यायला लागले वाटतं. मी पण खोकू का? विठ्ठल विठ्ठल याची बायको विचारती म्हणे देवानं डबा दिला का? म्हणे डबा दिला डबा. म्हणे बघू थांब. अगं वेडे, आपण पंढरपूर वरून प्रसाद आणला. 4 बाया बोलून आपण त्याचं उद्यापन करत असतो. मग हा तर देवानं दिलेला प्रसाद आहे. आख्या गावाच्या बायांना सवासनं म्हणून बोलू. हे बघ, देवानं आपल्याला काही कमी केलं नाही. येणाऱ्या प्रत्येक बाईला 5-5 हजाराची साडी देणारे म्हणून सांग. आता मला सांगा मावशी, 5-5 हजाराची साडी असल्यावर कोणची बाई गप घरी बसली असेल का? हा, सगळ्या बाया तिच्या घरी. आता बाया घरातून निघताना नटून थटून निघताना सगळ्या बाया नटून थटून सजून धजून, कोणाचा असा कल्ला, कोणाचा तसा कल्ला, कोणाचा पफ, कोणाची सागरवेणी, कोणाची खजूरवेणी, कोणाची झिंगुरवेणी, सगळ्या बाया नटून थटून तिच्याकडे निघाल्या. ज्यानं तो डबा आणला होता का ते गप वावरात जाऊन बसलो होतं. त्याला माहिती होतं दुसरा फेर जर आपल्याकडं आला आपलं काही खरं नाही. मग तो डबा असा मध्ये ठेवलेला, त्याला रिबीन, त्याचं उद्घाटन करायला ब्राह्मण म्हणला असला लवकर लवकर आवरा, मला दुसरा कार्यक्रम आहे. डबा म्हणला भाऊ तुझा कार्यक्रम जिथंच आहे. एकीचे तर नवीन लग्न झालतं बघा माय. तिची सासू म्हणली उठ 5 हजाराची साडी आहे चल. आता नवरीला कसं तरी बाहेर काढलं. भानगड काय काय माहित. खोकून घ्या, मी थांबते तोपर्यंत. ते हसू हसू खोकला यायला. असं आहे का? हा, जास्त हसायला. मला हसायला कोणालाच नाही. असं आहे का? मराडायचं का? या सगळ्यांच्या कानाखाली मारते. विठाल विठाल सगळ्या बाया नटून ठोतून तिच्याकडे गेल्या. आणि मग आता ब्राह्मणानं हळूच त्याची रिबीन कापली. ओ म्हणे एकीने कसं उघडायचं, या की सगळ्या जणी पुढे. सगळ्या जणी पुढे आल्या. हळूच ते झाकण उघडलं. झाकण उघडल्यावर वस्त्र खाट दिशी बाहेर आलं. जय हरी म्हणलं, फडफड 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 फड. सगळ्या बाया एकमेकींकडं अशा बघायच्या. कोणाला काय झालं तेच कळना. एक म्हणली आ माझा कल्ला म्हणी गेला. एक म्हणली आ माझा पप म्हणी गप. जिचं नवीन लग्न झालतं ती म्हणली उठलं ग माझं नान उठलं. कारण बायकोच टकली झाल्यावर कोणचा नवरा ठेवून घेणार आहे. गावाच्या आख्या बाया टकल्या. विनोदाचा वाघ बाजूला ठेवा. जीवाची मागणी स्वतःचाही नाश करणारी आहे आणि दुसऱ्याचाही नाश करणारी आहे. विठ्ठल नंबर 1 जीव मागणी करतो. नंबर 2 संत मागणी करतात. आणि आजच्या अभंगामध्ये संतांची मागणी आलेली आहे बरं का. आपल्याला संतांच्या मागणीचा विचार करायचा आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय भगवंताकडे मागणी करताय. पण तुकोबरायांच्या मागणीमध्ये फरक आहे बरं का. काय फरक आहे?
तुकोबाराय हट्ट रूपाने मागणी करताय, हेची दान देगा देवा, मला हेच पाहिजे. काय पाहिजे? तुझा विसर न व्हावा. बरं, आता तुकोबारायांच्या चरित्राचं जर आपण अवलोकन केलं तर मला सांगा ताई, तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक क्षणही भगवंताचा विसर आहे का? कारण तुकोबाराय स्वतः सांगतात ना, दीन रजनी हाची धंदा गोविंद हॉटेलचे पावडे, नाही का? मग दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, किंवा रात न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत हे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत हे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत, अंगी खेळ दैवत, अंगी खेळ दैवत हे, क्या बात है. खरं सांगते ताई बरं का, तुमच्यासारखे गोड गड्याचे गोड गायनाचार्य असले ना, तर कीर्तनकारालाही कीर्तन करायला मजा येते बरं का. ही गोष्ट खरी आहे. तर काही ठिकाणी असे बेकार परिस्थिती असतात, गायनाचार्यच नाही. आता एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, तिथं गायनाचार्यच नाही. कसे तरी गावातले 2 बुजगावणे धरून आणले. मी त्यांना म्हणाली, काका तुम्ही चिंता करू नका, मी गायला लागली की तुम्ही उचला, मी गायला लागली की तुम्ही उचला. मग कीर्तन सुरू झालो आणि त्यांनी मला आचून उचललं. म्हणलं काका मी कोणाला उचलायला लावलं होतं आणि यांनी कोणाला येऊन उचललं. असे काही गायनाचार्य असतात, पण अतिशय गोड गायन करताय. विठ्ठल विठ्ठल आपल्याला संतांच्या मागणीचा विचार करायचा आहे. तुकोबारायांनी देवाकडे मागणी केली आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर एक क्षण सुद्धा भगवंताचा विसर नाहीये, मग असं असताना तुकोबारायांनी ही मागणी का बरं केली? हाच प्रश्न देवानं विचारला. तुकोबाराया, अहो तुमच्या जीवनामध्ये माझा एक क्षण ही विसर नाहीये, तुम्ही सतत माझं नामस्मरण करतात, नामचिंतन करतात, आणि मग असं असताना ही मागणी तुम्ही का बरं केली? बरं आता मला सांगा, एकच प्रश्न आहे बरं का, मला सांगा, देव हुशारे का देवाचे भक्त हुशारे? इथे एकच पक्ष, टेन्शन घेऊ नका. कोण हुशारे, देव का देवाचे भक्त? देवाचे भक्त हुशारे. भगवंतानं वामन रूप धारण केलं आणि बळीच्या दारामध्ये गेला. ओम भवंती भिक्षाम देही. काय देऊ महाराज? म्हणे मला 3 पावलं जमीन पाहिजे. बळी हसला. अहो देवा, आधीच तुम्ही एवढेशे आणि मागून मागून काय मागताय? 3 पावलं जमीन, मोठं काहीतरी मागा ना. त्यावेळेस भगवंत म्हणाले, देतोय का जाऊ? नाही म्हणे देवा देतो ना. मग दान करण्यासाठी बळीनं हातामध्ये पाणी घेतलं. एवढ्यात शुक्राचार्यांनी अडवलं, अरे वेड्या, तुला काही कळतंय का? तुझ्याकडे जो दान मागायला आलेला आहे तो अखिल विश्व ब्रह्मांडाचा नायक आदी नारायण परमात्मा आहे. तुझ्याकडे कपटाने आलेला आहे, तुझी संपत्ती त्याला हिरावून घ्यायची. त्यावेळेस बळीचा कंठ दाटून आला. बळी म्हणू लागला, म्हणे हा जर खरंच देव आहे ना आणि माझ्याकडे जर दान मागायला आलेला आहे तर मला सांगा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ राजा या जगात कोणी असेल का? आणि मग बळीनं हातामध्ये पाणी घेतलं. एवढ्यात भगवंत मोठे झाले. स्वतःच्या शरीराची उंची भगवंताने वाढवली. बरं, माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. देव जेव्हा दान मागायला आला
तेव्हा भगवंत केवढा होता? छोटे. आणि आता दान करण्याची वेळ आली, आता केवढे झाले? मोठे झाले. मग मला सांगा मावशी, हे योग्य आहे का? हे पटतंय का तुम्हाला? सांगताना हुंडा नको मामा पोरगी द्या, आणि मागताना हा हुंडा आणि पोरगा, आता तेही नाही. लोक काय मागणी करतील याचा भरोसा नाही. झालं काय बर का, एक पोरग चाललो होतो पोरगी पाहिला, आणि त्याचा बाप त्याला रस्त्यात म्हणायचा, हे बघ पोरीकडच्यांनी जर तुला पंखा दिला तर तू एसी मागायचा, पोरीकडच्यांनी जर तुला टू व्हीलर दिली तर तू फोर व्हीलर मागायची, पोरीकडच्यांनी जर तुला फ्लॅट दिला तर तू बंगला मागायचा. पोरग इतकं हुशार होतं, आपल्याच अंजनी मधलं होतं. ते काय म्हणलं माहिती का, अण्णा मग पोरीकडच्यांनी पोरगी दिली तर पोरीच्या आईला बी मागून घेऊ का? लोक काय मागणी करतील याचा भरोसा. आणि आता इथं भरपूर तरुण मंडळी उपस्थित आहे, मागे बसलेले, तिकडे बसलेले, अजून इथे पण काही तरुण मंडळी आहेत. आता तुम्हाला फक्त माझं आता एकच सांगणं आहे बरं का, तुमचं जुळेल हा विषय तुम्ही सोडून द्या. आता तुम्ही आता वन विभाग खात्याचे झाले, तुमचं जुळेल आता तुम्ही सोडूनच द्या. तुम्हाला सांगू का बाबा, या तरुण मंडळींची गत कशी झाली, ते गावात नाही का टिळे लावून सोडलेले बोकडं राहत्या, तशी यांची गत झालेली आहे. पण तरुण मंडळींना हात जोडून कळकळीची विनंती आहे, एक लहान बहीण म्हणून सांगते बर का, तुम्हाला वाटत असेल ना तुमचं जुळावं तर आजच तुळशीच्या माळी घाला, कपाळाला बुके लावा आणि निर्व्यसनी राहा. कारण लोक आता हुशार झाले दादा. आता लोक नुसतं घर दार संपत्ती गाडी बंगला, पोराचं खानदान वारकरी आहे का, पोरगा निर्व्यसनी आहे का, लोक सगळ्या गोष्टी बघतात. हे पण इथं या जुन्या आज्या बसले पा, अहो यांनी आखे बेवडे सांभाळले. हो, यांचे जे काही घरदार आहे का, हे त्यांच्या नवऱ्यामुळे नाही, त्यांच्या कर्तृत्वावर झालेले. नवऱ्यानं आख दारूत घालवलं पण यांनी सांभाळलं म्हणून यांचं उभं राहिलं. म्हणून सगळ्या तरुण मंडळींना सांगणे, आजच तुळशीच्या पवित्र असणाऱ्या माळी घाला, कपाळाला बुके लावा. लोकायला गंज बुके लावले, आता स्वतःला लावा, मगच कुंकू लागन. आणि आता विषय निघालाय तर सांगायला हरकत नाही. आमचे जे काही गौरव भैया पाटील आहेत, त्यांनी अतिशय पवित्र अशा तुळशीच्या माळी या ठिकाणी ठेवल्या आहेत. म्हणून माझी तरी एक कळकळीची विनंती की सगळ्यांनी आपल्या गळ्यामध्ये, केवळ तरुण मंडळीच नाही बरं का, केवळ तरुण मंडळीच नाही, प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. तुम्हाला सांगू का, सप्ताहामध्ये तुम्ही किती मोठे मोठे महाराज आणले हे महत्वाचं नाही, तुमच्या सप्ताहामुळे गावातले लोक किती माळकरी झाले हे महत्वाचं. म्हणून सगळ्यांना विनंती, आमच्या दादांकडून तुम्ही माळी घ्या. विठ्ठल विठ्ठल भगवंताने वामन रूप धारण केलं, बळीच्या दारामध्ये गेला, विराट रूप धारण केलेलं आहे. 2 पावलामध्ये अख्खं ब्रह्मांड व्यापलं. तुम्हाला सांगू, भगवंत स्वतःला फार शहाणे समजत होते. भगवंत बळीला हिनवून म्हणू लागले, बघ बळी, 2 पावलामध्ये अख्खं मी ब्रह्मांड व्यापलंय, सांग 3रं पाऊल कुठं ठेवू? त्यावेळेस बळी म्हणाला, देवा अहो मी पण तुमचाच भक्त आहे हो, लक्षात ठेवा माझं शरीर हे कर्म करण्याचं क्षेत्र आहे, म्हणून तुम्ही एक काम करा, तुमचं 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तुका म्हणे बळी जीवा दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी, जीवा दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया
आहे देवा. तुला काय वाटतं रे, मला तुझ्या नामाचा विसर पडेल? अजिबात पडणार नाही. पण आताच्या या क्षणाला मला तुझं ज्या प्रकारे चिंतन घडतंय तसंच चिंतन अंतिम क्षणापर्यंत घडू दे अभंगाच्या प्रथम चरणात. हे चिदान देगा देवा, 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 हे चिदान आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबरायांना देवानं प्रश्न विचारला, म्हणे तुकोबराया तुम्ही माझ्याकडे जे दान मागताय ते जर का मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय करणार? मग तुकोबरायांनी उत्तर दिलं, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. मी आवडीनं तुमचं गुणगान करेन, हेची माझी सर्व जोडी. हेच धन माणसानं जीवनामध्ये कमवावं बरं का. मेल्यावर काय सोबत येणार आहे? सोन्याची लंका असणारा रावण मरताना खाली हात्यानं गेला. तुमचं आमचं काय घेऊन बसले. म्हणून माणसानं जीवनामध्ये हेच धन कमवावं. कोणतं? राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, हरि नाम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली. जिस जिसने यह मोती लूटे वह तो माला माल हुए, धन दौलत के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. चांदी सोने वालों सुन लो बात सुनाऊं खरी खरी, ले लो रे कोई राम का प्यारा,
शोर मचाऊ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली. हेच धन माणसानं जीवनामध्ये कमवावं. कोणतं धन? समोरच्याचं गुणगान करता आलं पाहिजे. गुण गाईनं आवडीनं करता आलं पाहिजे. झालं काय? एका म्हाताऱ्याच्या गुडघ्याची वाटी निसटली. डॉक्टरने सांगितलं घरी बसून आराम करा. पोऱ्यानं विचार केला म्हातारं घरी बसलं तर म्हशीकडं कोण बघणार? गोठ्यातली बर का, घरातली नाही. म्हशीकडं कोण बघणार? पोऱ्यानं विचार केला. पोरग हुशार होतो. पोरग काय करायचं माहिती का? 4 लोक म्हाताऱ्याला बघायला घरी आले की उग मोठ्याने म्हणायचं आमच्या अण्णा. काय सांगावं अण्णांविषयी? आमच्या अण्णांना म्हशीशिवाय करमत नाही. ते कसं जुनं ते सोनं. आमच्या अण्णांना म्हशीशिवाय करमतच नाही. आता एवढं गुणगान केल्यावर म्हातारा गप बसला असेल का? हा, धोतर घेतलं निघालो म्हशीकडं. बरं मला सांगा पोऱ्यानं काय केलं? फक्त गुणगान केलं. तसं तुम्ही पण गुणगान करीत जावा. कधीतरी सासूनं गुणगान करावं सुनेचं. शेजारीन घरी आली ना उग मोठ्याने म्हणावं काय सांगते तुझ्या सुनेचं कौतुक. माझ्या सुनेसारखी सून अख्ख्या अंजनीमध्ये नाही. उग मोठ्याने बोलावं. असं म्हणावं काय सांगू बाई, माझी सून एकदम माझ्या पोरीसारखी. 3 टाइम मला चहा आणून देते. खरं सांगते माई, तू असं बोलून बघ, बसल्या जागी तुला 5 टाइम चहा मिळेल. फक्त तोंडामध्ये गोडवा ठेवता आला पाहिजे. आणि कधीतरी सुनेनं पण कौतिक करावं सासूचं. उग 4 लोकात म्हणावं आमच्या आत्याबाई. काय सांगावं आत्याबाईंविषयी? आमच्या सरकावा आणि भांडे चमचम करावे. खरं सांगते माय, 3 टाइमची भांडी तुझी सासू घासल्याशिवाय राहणार नाही. फक्त तोंडामध्ये गोडवा ठेवता आला पाहिजे. समोरच्याचं गुणगान केलं पाहिजे. बरं मला सांगा गुणगान कोणाचं केलं जातं? गुणवानाचं केलं जातं. जो गुणवान आहे त्याचंच गुणगान केलं जातं. अवगुण्याचं गुणगान होतं का? पण लोक नुसतं वाहनाने बदलले, म्हणजे लोक नुसतं बाहेरून बदलले, आतून तसेच काळे निळे पिवळे. झालं काय? एक एकदम काळं पोरग, प्युअर खडूळ. आता याचा कलर पक्का आणि डांबराचा भाऊ सखा, एवढं काळं. आता कसं तरी याचं लग्न जुळलं. हा पार्लर मध्ये गेला. अय भाऊ चांगला गोरा कर मला. आता पार्लर वाल्यांशी एक कलर राहते बर का, काळी बाई गोरी, काळी बाई गोरी, त्यांची ती कलर राहते. आणि मग आता पार्लर वाल्याला लावलं फ्लॅपावर लेप. गडी जसा बाहेर निघाला असं वाटलं सूर्यच उगवला की काय, एवढा गोरा केला. आणि मग आता याचं लग्न लागलं. ते लग्नामध्ये काही हेळवाक पद्धती निघाल्यात. कोणत्या माहिती का? नवरदेव नवरीला हार टाकायला गेला की नवरीला उचलायचं, बरोबर ना? मग नवरीला उचललं की नवरदेवाला उचलायचं. मग आता मला सांगा, नवरदेवानं हळूच हार टाकावा ना? नवरदेवानं टाकला फेकून हार. नवरदेवानं फेकला आणि पडला कलवरीच्या गळ्यात. कलवरी म्हणली आता ग बाई आता. अव माय, लग्न कोणाचं, हार कोणाच्या गळ्यात, नवरी कोण? नवरी म्हणली बरोबर, जाणून बुजून कलवरीच्या गळ्यात टाकतोस वय. तिने पण जाणून बुजून बामणाच्या गळ्यात टाकला. बामण म्हणला जे हो, आता पडली तर पडली, आता बाजूला करायची नाही, स्वाहा म्हणलं ते. अशा काही पद्धती. तशी अजून एक पद्धत आहे बर का. कोणती पद्धत? नवरा नवरीचं लग्न लागलं की कलवरीनं स्प्रे घ्यायचा आणि नवरदेवाच्या तोंडावर हाणायचा. मग त्या खडुळ्याचं लग्न लागलं. लग्न लागल्या कलवऱ्यानं स्प्रे घेतला आणि नवरदेवाच्या तोंडावर फरफर मारल्यावर त्याचा आखा मेकअप उतरला. आणि जसं नवरीनं नवरदेवाकडं पाहिलं, नवरीच बेशुद्ध. आता मला सांगा, तुम्ही बाजारामध्ये जा बरं, फेस वॉशची लिस्ट करा, 50-60 निघतील. फेअर अँड लवली लावता ना महिला मंडळ, पण मला सांगा ना, फेअर अँड लवली लावलो कोणची काळी मुंगी तांबडी झाली?
झाली कोणची? फेरन लवली लावू लावू जर बाया गोऱ्या झाल्या असत्या तर म्हशी काळ्या राहिल्या असत्या का? हा, राहिल्या असत्या का? तुम्ही किती मेकअप करा, किती काही करा, कावळ्याचा बगळा होणार आहे का? नाही. बाजारात जा, मार्केटमध्ये जा, क्रीमांची लिस्ट करा, 50-60 निघतील. फेस वॉशची लिस्ट करा, 50-60 निघतील. साबणांची लिस्ट करा, 50-60 निघतील. लक्षात ठेवा, शरीर स्वच्छ करण्याचे साबण भरपूर या जगामध्ये, पण मन स्वच्छ करण्याचं साबण एकच आहे, ते म्हणजे रामनाम. राम नाम के साबुन से जो मन का मेल छुड़ाएगा, राम नाम के राम नाम के साबुन से जो मन का मेल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. म्हणून तुकोबराय म्हणताय, या जीवनामध्ये फक्त भगवंताचं नव्हे समोरच्याचं गुणगान करावं, हेच धन माणसाने जीवनामध्ये कमवावं. अभंगाच्या द्वितीय चरणात गुण गायीन आवडी, 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 गुण गायीन आवडी. माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. हेच माझे सर्व जोडी, हेच माझे सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुकोबरायांना धन नको, मुक्ती नको, काहीच नको. मग काय पाहिजे? संतांचा संग पाहिजे. का बरं संतांचा संग पाहिजे? तुलसीदासजी वर्णन करून सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, सिया राम जय राम, जय राम, राम सिया राम जय राम. मग खालच्या साधक मंडळीने तुकोबरायांना शंका विचारली, तुकोबराया तुम्ही म्हणताय संतांचा संग करा, पण संतांचा संग केला नाही तर जमणार नाही का? म्हणे अजिबात जमणार नाही. का जमणार नाही? नाथ महाराज वर्णन करून सांगतात,